हॅलो, आवाज येतोय? स्क्रीन व्यवस्थित दिसते? आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. आपण सेशन लगेच स्टार्ट करू. सर्वांनी सेशनला जॉईन व्हायचं आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा. आपण सेशन लगेच स्टार्ट करतोय. आवाज येतोय सर्वांना? ओके, तर आवाज येतोय सर्वांना. आपल्याला याची खात्री झाली. आपण सेशनला लगेच स्टार्ट करतोय. तर यश एज्युकेशनल ग्रुपच्या बायोलॉजीच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जो चॅप्टर स्टार्ट केला आहे तर तो आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आतापर्यंत आपण बघितलं की फूड प्रोडक्शन हे प्लांट ब्रीडिंगने होऊ शकतं. त्यानंतर ॲनिमल ब्रीडिंगने होऊ शकतं. यामध्ये आपण बघितलं की एनहान्समेंट फूड प्रोडक्शन करण्यासाठी फूडचे सोर्सेस बघितले आपण. फूडचे सोर्सेस कोणकोणते होते? ॲनिमल हजबंड्रीने ते शक्य आहे. ॲनिमल हजबंड्रीमध्ये आपण बघितलं की डेअरी फार्मिंग आहे. त्यानंतर आपण पोल्ट्री बघितलं, बरोबर. त्यानंतर आपण फिशरी बघितलं. त्यानंतर आपण एपिकल्चर बघितलं. एपिकल्चर म्हणजेच काय? बी किपिंग, मधमक्षिका पालन, है ना. आज आपण जे नवीन टॉपिक जो स्टार्ट करायचा आहे आपल्याला तर तो आहे सेरिकल्चर म्हणून. कोणता आहे? सेरिकल्चर नावाचा, है ना. आता यामध्ये आपण सांगतो की सेरिकल्चर म्हणजे काय. तर सेरिकल्चर म्हणजेच काय? तर रेअरिंग ऑफ सिल्कवर्म, है ना. रेअरिंग ऑफ सिल्कवर्म. सिल्कवर्म म्हणजे रेशीम कीटक आणि प्रोडक्शन ऑफ सिल्क, रेशीम निर्मिती आणि रेशीम कीटक पालन, याला आपण सेरिकल्चर असं म्हणतो, है ना. सिल्कवर्मशी रिलेटेड. सेरिकल्चर म्हणजे काय? सिल्कवर्मशी रिलेटेड आणि प्रोडक्शन ऑफ सिल्कशी रिलेटेड. हे जे काही सेरिकल्चर आहे, या सेरिकल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का इट रिक्वायर व्हेरी लिटल इन्व्हेस्टमेंट. खूप कमी गुंतवणूक लागते आणि इट स्टार्ट इन अ व्हेरी स्मॉल स्पेस. खूप कमी जागेमध्ये तो व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो. दिस इज द ओल्डेस्ट बिझनेस. दिस इज द ओल्डेस्ट बिझनेस. हा खूप जुना व्यवसाय आहे. हा कसा आहे? जुना व्यवसाय आहे, ठीक आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे लार्ज नंबर ऑफ फॅमिलीज यामध्ये रिलेटेड आहेत. यामध्ये सिल्कचं प्रोडक्शन ते करतात. हा जो काही बिझनेस आहे, ओल्डर पर्सन्स, हँडिकॅप पीपल यांच्यासाठी तो खूप सक्सेसफुल जॉब आहे. बेस्ट सिल्क जे असतं, सगळ्यात चांगल्या प्रकारचं रेशीम, हे मलबेरी सिल्क आहे आणि ते बॉम्बॅक्स मुरी या रेशीम कीटकापासून मिळतं, है ना. सगळ्यात बेस्ट सिल्क कोणतं? मलबेरी सिल्क. आणि ते कशापासून मिळवलं जातं? बॉम्बॅक्स मुरी नावाच्या सिल्कवर्मपासून. मग सांगा, सेरिकल्चरमध्ये कोणत्या नावाचा सिल्कवर्म वापरला जातो? कमेंटमध्ये टाईप करा. कोणत्या नावाचा सिल्कवर्म सेरिकल्चरमध्ये वापरला जातो? त्याचं नाव सांगा, कमेंटमध्ये टाईप करा. मलबेरी हे प्लांट आहे. वर्म कोणता वापरला जातो? बेस्ट क्वालिटीचं सिल्क आहे मलबेरी सिल्क. यस, अमृताचं म्हणणं आहे बॉम्बॅक्स मुरी, मायाचं म्हणणं आहे बॉम्बॅक्स मुरी. बॉम्बॅक्स मुरी हे सिल्कवर्मचं नाव आहे आणि त्या प्लॅन्टचं नाव काय आहे? तर मलबेरी प्लॅन्ट. काय नाव आहे? प्लॅन्टचं नाव सांगा, मलबेरी प्लॅन्ट्स. ही गोष्ट समजली तुम्हाला? यामध्ये तुम्ही बघता बघा, हा सिल्कवर्म आहे तो आहे बॉम्बॅक्स मुरी. हे जे लिव्ज वापरले जातात तर ते आहे मलबेरी. क्लिअर झालं? ओके. सिद्धीचं पण उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. मायाचं, अमृता, सिद्धी यांनी उत्तर दिलेलं आहे. चला,
आता यामध्ये सिल्कचे दोन प्रकार येतात, तुषार सिल्क्स आणि इरी सिल्क है ना. कोणतं सिल्क? तुषार सिल्क आणि इरी सिल्क. यामध्ये तुषार आणि इरी सिल्क हे इन्फेरियर क्वालिटीचे आहे, म्हणजे कमी दर्जाचे आपण त्याला सिल्क असं म्हणतो. ठीक आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी जी काही आहे सिल्कची ही त्या मलबेरीच्या लीव्जवरती डिपेंड असते. क्लिअर? कशाच्या लीव्जवरती डिपेंड असते? मलबेरी तुतीच्या पानांवरती ती डिपेंड असते. कोणत्या प्रकारचे पानं ते वर्म खातात, फीड करतात, यावरती ते डिपेंड असतं. रेअरिंग आहे, डेव्हलपमेंट आहे है ना सिल्क वर्मची, यासाठी स्किल पाहिजे असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्स्टंट वॉच पाहिजे असतो, म्हणजे सुपरविजन तुमचं व्यवस्थित पाहिजे. कशासाठी? सिल्क वर्मच्या डेव्हलपमेंटसाठी. लिटल निग्लिजन्स है ना, लिटल निग्लिजन्स, थोडंसंही दुर्लक्ष झालं तर कंप्लीट ती जी सिल्क वर्मची इंडस्ट्री आहे तर ती त्या ठिकाणी स्पॉईल होते, खराब होते. ठीक आहे. थोडंसंही दुर्लक्ष जरी झालं तर ती सिल्क वर्मची इंडस्ट्री आपली त्या ठिकाणी खराब होते. सिल्क वर्मवरती आता का खराब होते? तर सिल्क वर्मवरती प्रोटोझुआ, व्हायरसेस आणि फंगल डिसीजेस अटॅक करतात. मग सिल्क वर्मवरती कशाचं इन्फेक्शन होतं? प्रोटोझुआ, व्हायरसेस आणि फंगस यांचं इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी आपल्याला काही काळजी विशिष्ट घ्यावी लागते. या ज्या लार्वी असतात या लार्वीवरती प्रिडेटर म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरती शिकारी असतात. मग काय अँट्स आहेत, मुंग्यांपासून आपल्याला त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. क्रोज आहेत, कावळे है ना, बर्ड्स, अशा पक्ष्यांना त्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री नको आहे, नाही तर ते सगळ्या त्या लार्वी खाऊन टाकतात. क्लिअर झालं? म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की लिटल निग्लिजन्स सुद्धा खूप मोठा स्पॉईल त्या ठिकाणी घडून आणतो. हे सिल्क मॉथ जो आहे कीटक, त्याची ही लाईफ सायकल आहे. हे बटरफ्लाय कंडिशनमध्ये असतं, मेल फिमेल. हे अंडी देतात, एग्स, मलबेरीच्या पानावरती आहे ना, तुतीच्या पानावरती ते अंडी देतात. त्या अंडींपासून काय तयार होतं? तर त्या अंडींपासून कॅटरपिलर तयार होतं. हे कॅटरपिलर विशिष्ट काळानंतर जीवनाच्या स्वतःभोवती एक विशिष्ट पद्धतीचं सिक्रिशन देतं आणि त्या सिक्रिशनमध्ये ती त्या ठिकाणी एका बॉक्ससारखी ती बनते. मग त्याला आपण कुकून म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? कुकून अवस्था. या कुकून अवस्थेमध्ये ती विशिष्ट काही दिवस राहते. काही दिवसानंतर ती त्या ठिकाणी बटरफ्लाय म्हणून वरती येते है ना. म्हणजे तुम्हाला सिल्क मॉथची लाईफ समजली बघा. मेल फिमेल आहे, बटरफ्लायच्या फॉर्ममध्ये अंडी देणार ते मलबेरीच्या पानांवरती, त्याच्यापासून त्या अंडींपासून अळी तयार होणार. ती अळी स्वतःभोवती विशिष्ट पद्धतीचं सिक्रिशन करणार, कुकून तयार होणार है ना. आता आपण सगळ्यात सुरुवातीलाच डायग्राममध्ये दाखवलं मी तुम्हाला, हे कुकून्स आहेत. ठीक आहे. हे काय आहे? कुकून्स. आणि या कुकूनमधून फुलपाखरू निर्माण होत असतं. अळीचं रूपांतर हे फुलपाखरामध्ये होत असतं, बटरफ्लायमध्ये. चला, आता या ठिकाणी आपण आतापर्यंत बघितलं सेरिकल्चर, ते संपलंय. नेक्स्ट जे आहे तर ते आहे लॅक कल्चर. लॅक म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण? लॅक कल्चर. लॅक हे एका इन्सेक्टपासून तयार होतं. त्या इन्सेक्टचं नाव आहे टक्कारडिया लक्का. लॅक तयार करणारे इन्सेक्टचं नाव काय मग? टक्कारडिया लक्का. तो कॉलनीमध्ये राहतो. लॅक हे रेझिन सारखा पदार्थ असतो. तो डर्मल ग्लँड्स फिमेल इन्सेक्ट तयार करतं. टक्कारडिया लक्का नावाची जी फिमेल असन तर त्यापासून एक विशिष्ट पद्धतीचा रेझिन सिक्रेट केला जातो स्किनच्या ग्लँड्सपासून. म्हणजे स्किनवरती काही ग्लँड्स असतात, मग रेझिन त्याच्यामधून सिक्रेट होतं. मग ते लॅक त्या ठिकाणी तयार होतं. जे इन्सेक्ट आहेत बघा, ॲक्च्युअलमध्ये खरं जर पाहिलं तर तो इन्सेक्ट विशिष्ट वनस्पतींना आजार घडून आणतो. मग कोणकोणते? जसं की बेर आहे, बोराचं झाड, पिपळ, पळस, कुसुम, बाबूळ है ना, यांच्या ज्या सकुलंट ट्विग्स असतात, नवीन आलेल्या ज्या फांद्या असतात, कोवळ्या लुसलुशीत फांद्या, या फांद्यांना तो आजारी करतो. आजारी केल्याच्या नंतर त्याच्यामधून एक गुलाबी रंगाचं है ना, गुलाबी रंगाचं त्या ठिकाणी रेझिन सारखा पदार्थ त्यामधून बाहेर येतो है ना. आणि तो त्या ठिकाणी हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तो हार्ड बनतो है ना. गुलाबी रंगाचा रेझिन सारखा पदार्थ त्याच्यामधून बाहेर येतो आणि तो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर, इट बिकम्स हार्ड. तो मग काय होतो? कठीण बनतो. लॅक हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे.
त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ रेझिन असतं, शुगर, वॉटर, मिनरल्स आणि अल्कलाईन सबस्टन्सेस असतात. लॅक हे रेझिन सबस्टन्स आहे, काय काय असतं, शुगर असतं, वॉटर असतं, मिनरल्स असतं आणि अल्कलाईन सबस्टन्सेस त्यामध्ये असतात. ठीक आहे. नॅचरल लॅक हे ऑलवेज कंटामिनेटेड असतं. कंटामिनेटेड म्हणजे इम्प्युअर फॉर्ममध्ये. कंटामिनेटेड म्हणजे काय, इम्प्युअर फॉर्ममध्ये, अशुद्ध रूपामध्ये. त्याला वॉश करावं लागतं, फिल्टर करावं लागतं, मग तेव्हा प्युअर फॉर्म मिळतो लॅकचा. मग प्युअर फॉर्म ऑफ लॅक इज कॉल्ड एज शेलॅक, है ना. प्युअर फॉर्मच्या लॅकला काय म्हणायचं, शेलॅक असं म्हणायचं. ठीक आहे. प्रोडक्शन ऑफ लॅक इज व्हायटल रोल इन द इकॉनॉमी ऑफ फार्मर्स. लॅक तयार करणे त्यामुळं शेतकऱ्याचं इकॉनॉमी सुधारते, है ना. लॅक इन्सेक्ट इज अ नेटिव्ह ऑफ इंडिया. लॅक हा इंडियन आहे, मूळचा भारतीय आहे, है ना. 85% टोटल लॅक, है ना, जगामध्ये लागणारं 85% लाखेचं उत्पन्न आपला भारत करतो. ठीक आहे. किती, 85%. लॅक इज यूज इन अ बँगल्स, है ना. कंगन असतात माहीत तुम्हाला, बांगडी, है ना, बांगडी बनवणे, टॉईज बनवणे, वूडचे कामं करणे, है ना. आपल्या घरामध्ये सोफे वगैरे असतात लाकडी, मग वूडवर्क, पॉलिश, त्यानंतर पॉलिश आहे, इंक आहे, मिररला सिल्वरिंग केलं जातं, है ना. या सगळ्या गोष्टींमध्ये या लाखेचा उपयोग होतो. कशाचा उपयोग होतो, या लाखेचा उपयोग होतो. आता लॅक सायकल इन द इन्सेक्ट आहे बघा. लॅक सायकल कशी चालते, है ना. लॅक आहे, इनक्रस्टेशन होतं, क्रॉलर्स तयार होतं, त्या ठिकाणी ट्विग्सवरती ते इन्फेक्शन करतात, अडल्ट मेल आणि फिमेल्स तयार होतात. लॅक सेल्स, लॅकपासून इनक्रस्टेशन होतं आणि लॅक इनक्रस्टेशनपासून परत क्रॉलर्स तयार होतात. ठीक आहे. क्लिअर झालं. गुलाबी रंगाचं ते स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. पूर्वी जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट असायचे त्यांना सील करण्यासाठी या लाखेचा उपयोग केला जायचा. आता आपल्याला नवीन टर्म बघायची, फूड हे बायोटेक्नॉलॉजीने पण बनवतो आपण, है ना. कशाने बनवतो, बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी इज द ॲप्लिकेशन, है ना. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय असतो, तो यूज असतो की ज्यामध्ये काय केलं जातं, सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा वापर केला जातो. मग त्या प्रिन्सिपलचा वापर करायचा, त्या ठिकाणी मटेरियल्स बनवायचे बायोलॉजिकल एजंट्सच्या मदतीने. कोणत्या एजंटच्या मदतीने, बायोलॉजिकल एजंट्सच्या मदतीने, है ना. म्हणजे लिव्हिंग थिंगच्या मदतीने काही विशिष्ट पद्धतीचे मटेरियल बनवायचे. फक्त ते मटेरियल बनवण्यासाठी सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स वापरायचे. ठीक आहे. आणि असं करून प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस निर्माण करायच्या, आणि ज्यानुसार काय होणार आहे, ह्युमनचं वेलफेअर होणार आहे. काय होणार आहे, ह्युमनचं वेलफेअर. ह्युमनचं वेलफेअर म्हणजे काय, मानवाचं कल्याण होणार, है ना. मग आता त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन आपल्याला समजण्यासाठी कशी, सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स यूज करायचे, त्या ठिकाणी बायोलॉजिकल एजंटचा यूज करायचा आणि गुड्स आणि सर्व्हिसेस बनवायच्या की जेणेकरून ह्युमनचं वेलफेअर होईल. समजली डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे, बायोटेक्नॉलॉजी हे एक ॲप्लिकेशन आहे की ज्यामध्ये आपण सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल यूज करतो आणि त्या ठिकाणी बायोलॉजिकल एजंट्सचा यूज करतो. त्या बायोलॉजिकल एजंट्सपासून आपण काही गुड्स बनवतो, काही सर्व्हिसेस बनवतो की ज्यांचा उपयोग ह्युमनच्या वेलफेअरसाठी होतो, है ना. ह्युमनचं वेलफेअर म्हणजे काय, मानवाचं कल्याण होतं. ठीक आहे. मानवाचं सुख होत, मानवाच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी गुड्स म्हणजे वस्तू बनवल्या जातात आणि सर्व्हिसेस बनवल्या जातात. मग याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. चला, बायोटेक्नॉलॉजीचे दोन फेजेस होत्या, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. 1971 पर्यंत जी बायोटेक्नॉलॉजी असेल तिला आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणतो. ही बायोटेक्नॉलॉजी फर्मेंटेशनवरती होती डिपेंड. कोणत्या प्रिन्सिपलवरती डिपेंड होती, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन तुम्हाला माहिती, फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया, आंबवण्याची प्रक्रिया, है ना. तुम्हाला माहिती आंबवून पण काही वस्तू बनवल्या जात आहे ना. मग ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ही टोटली फर्मेंटेशनवरती काम करणार होती, है ना. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी बघा कधीची, 1970च्या नंतरची, 1970च्या नंतर, आफ्टर 1970. ओके. ती कोणती, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. आता या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त यूज कोणत्या बायोटिक एजंटचा केला जातो, तर ते आहे मायक्रोब्स. ते कोण आहे, मायक्रोब्स. आता मग यामध्ये आपण म्हणतो की मायक्रोब्स कोणाला म्हणायचं, मायक्रोब्स म्हणजे काय की जे मायक्रोस्कोपिक छोटे छोटे ऑर्गॅनिझम असतात, है ना, छोटे छोटे जीव, त्यांना आपण मायक्रोब्स असं म्हणतो. मायक्रोब्समध्ये कोणकोणते जीव येतात, अल्गी येते,
फंगस येतं, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ असे ॲनिमल्स येतात आहे ना. कोणकोणते सांगा? अल्गी, फंगस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ. प्रोटोझोआ माहिती आहे, अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम. ओके. हे ऑर्गॅनिझम जे आहेत हे फीड टेक्नॉलॉजीमध्ये आहे ना, फीड टेक्नॉलॉजीमध्ये खाद्य तंत्रज्ञान आहे ना, इंडस्ट्रीमध्ये, वेस्ट युटिलायझेशनमध्ये आणि एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये यांचा यूज होतो. कोणाकोणाचा? अल्गीचा, फंगसचा, बॅक्टेरियाचा. ठीक आहे. आता यामध्ये आपण बघतोय बघा, यूज ऑफ मायक्रोब्स इन द प्रिपरेशन ऑफ फूड लाईक डोसा, इडली अँड ढोकळा. बरोबर, डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला. डोसा, इडली, ढोकळा आहे हे फर्मंटेड प्रोडक्ट्स आहे. फर्मंटेड म्हणजे काय? डोसा, इडली, ढोकळा आहे ना. पहिल्यांदा यूज बघायचा आपल्याला की मायक्रोब्सचा यूज हा फूडमध्ये कसा होतो. मग सगळ्यात सुरुवातीला मायक्रोब्सचा यूज हा फूडमध्ये होतो. मग कोणकोणते फूड बनवले जातात सांगा? डोसा, इडली, ढोकळा आहे ना. हे फूड आपण त्या ठिकाणी मायक्रोबच्या मदतीने बनवतो. कोणत्या टेक्निकने? फर्मंटेड म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया की ज्यामध्ये बॅक्टेरिया वापरले जातात. आता यामध्ये बघा, हे फर्मंटेड प्रिपरेशन जे आहे ज्यामध्ये राईस आणि ब्लॅक ग्राम वापरलं जातं. कोणाला अर्थ माहिती का ब्लॅक ग्रामचा? ब्लॅक ग्रामचा अर्थ माहिती असेल तुम्ही तर कमेंटमध्ये सांगा बरं काय अर्थ होतो. आपल्या मराठी भाषेमध्ये ब्लॅक ग्रामचा काय अर्थ होतो सांगा बरं. आणखी एअरबॉर्न ल्युकोनॉस्टॉक, स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस बॅक्टेरियाच्या त्या ठिकाणी वापरल्या जातात है ना. कोणते? ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियाच्या प्रजाती त्या ठिकाणी वापरल्या जातात. ओके. डप आहे फॉर ढोकळा इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग ग्राम फ्लोअर म्हणजे बेसन विथ बटर मिल्क है ना. ढोकळा जो आहे तो ढोकळ्यासाठी जे पीठ बनवलं जातं तर ते ग्राम फ्लोअर आणि बटर मिल्क पासून बनवलं जातं. लॅक्टोबॅसिली नावाचा बॅक्टेरिया आहे तो बटर मिल्कमध्ये प्रेझेंट असतो आणि तो फर्मेंटेशन घडून आणतो है ना. CO2 प्रोड्यूस ड्युरिंग फर्मेंटेशन कॉजेस पफिंग अप ऑफ अ डप है ना. CO2 आहे, CO2 हा त्या ठिकाणी पकडला जातो कार्बन डायऑक्साईड आणि त्यामुळं जो काही डप आहे, ढोकळा आहे तर ते फर्मेंटेड पफी बनतं. कसं बनतं? पफी है ना. बर, मायाचं म्हणणं आहे काळा हरभरा, आणखी उडीद. यस. ओके. ब्लॅक ग्राम म्हणजे काय? काळ्या रंगाची डाळ आहे ना. काळ्या रंगाची डाळ कोणती असते? उडदाची डाळ. बरोबर आहे. ठीक आहे. मग यामध्ये जो काही डोसा, ढोकळा, इडली आहे यासाठी काय वापरलं जातं? ब्लॅक ग्राम वापरलं जातं आणि राईस वापरलं जातं. ठीक आहे. आणि ते पफी म्हणजे जाळीदार कसे बनतात? तर CO2 त्यामध्ये पकडल्या जातो म्हणून. ठीक आहे. आपण यामध्ये डायग्राम बघतोय. डायग्राममध्ये आपल्याला सांगितलंय व्हॉट इज दिस? ढोकळा है ना. व्हॉट इज दिस? डोसा. क्लिअर. मग आता हे जे प्रोडक्ट्स आहे हे कसे? फर्मंटेड प्रोडक्ट्स आहे. कोणकोणते प्रोडक्ट्स आहे सांगा बरं. मग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने कोणकोणते फूड बनवले जातात? डोसा, ढोकळा आणि इडली हे पफी बनवले. कसे बनवले? पफी म्हणजे जाळीदार बनवले. कसं जाळीदार बनवले? कारण त्यामध्ये CO2 पकडून ठेवलं आहे ना. काय पकडून ठेवलं? CO2 पकडून ठेवल्यामुळे ते कसे बनले? पफी बनले. पफी म्हणजे जाळीदार बनले. ठीक आहे. चला, मायक्रोब्सचा यूज आपण फूड म्हणून पण करतो है ना. मायक्रोब्सचा उपयोग आपण काय म्हणून करतोय? फूड म्हणून पण करतो है ना. सर्वांनी कमेंटमध्ये टाईप करा बरं की मायक्रोब्सचा यूज करून आपण कोणकोणते फूड बनवले आणि त्याच्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरिया वापरले. ओके. बॅक्टेरिया कोणकोणते वापरले बघितलं. हां, यामध्ये इडली बनवण्यासाठी ल्युकोनॉस्टॉक स्ट्रेप्टोकोकस नावाचा बॅक्टेरिया वापरला आहे ना. कोणता? ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकोकस. ढोकळा बनवते वेळेस आपण बटर मिल्क वापरलं आहे ना. काय वापरलं? बटर मिल्क वापरलं तर तेव्हा त्या ठिकाणी आपण लॅक्टोबॅसिलस आहे ना. कारण त्या जे ताक असतं त्या ताकामध्ये आपण म्हणतो की लॅक्टोबॅसिलस नावाचं म्हणजे दह्यापासूनच ते बनतं. म्हणजे कोणता बॅक्टेरिया असतं त्याच्यामध्ये? लॅक्टोबॅसिलस आहे ना. जो दहीमध्ये बॅक्टेरिया आहे तोच लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया. ठीक आहे. क्लिअर झालं. चला, आता यामध्ये नेक्स्ट कंडिशन बघू आपण आहे ना. मायक्रोब्सचा उपयोग आपण फूडचा सोर्स म्हणून पण करतो. आता या ठिकाणी सिंगल सेल प्रोटीन्स नावाची एक कन्सेप्ट आहे जी आपण यापूर्वी बघितली. डेड ड्राईड सेल्स मायक्रोबच्या असतात.
क्रूड टाईपचं प्रोटीन असतं, सिंगल सेल प्रोटीन. काही मशरूम्स आहे बघा, है ना. कोणते मशरूम्स खाल्ले जातात सांगा बरं. इडिबल मशरूम्स कोणते? ट्रफल्स, है ना. मशरूम कोणता मशरूम खाल्ला जातो? ट्रफल्स नावाचा. ठीक आहे. यस, अमृताने उत्तर दिलं. लॅक्टोबॅसिलस फॉर मायक्रोब्स यूज फॉर फूड प्रोडक्शन, म्हणजे डोसा, ढोकळा, इडली बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो. अजून ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकोकस पण आहे. ठीक आहे. कोणतं मशरूम हे फूड म्हणून खाल्लं जातं मग? ट्रफल्स नावाचं. कोणतं? ट्रफल्स नावाचं. समजलंय? पुढं आता यामध्ये बघा जे मशरूम असतं, मशरूम हे हायर फंगसचा प्रकार आहे ना. कोणत्या फंगसचा आहे? हायर फंगसचा प्रकार आहे. मग त्यामध्ये त्याला एक फ्लेशी फ्रुटी बॉडी असते आणि ती इडिबल असते. ओके, फ्लेशी फ्रुटिंग बॉडी असते आणि ती इडिबल असते. यामध्ये ज्या फ्रुटिंग बॉडीज असतात मग आता त्या शुगर फ्री आहे, म्हणजे कॅलरीज इन्क्रीज होत नाही. फॅट फ्री आहे, रिच इन प्रोटीन्स आहे ना. फॅट फ्री असल्यामुळं त्या ठिकाणी ब्लॉकेज निर्माण होत नाही, आहे ना. बरोबर. रिच इन प्रोटीन्स आहे, विटामिनचं प्रमाण जास्त आहे, मिनरल्स आणि अमिनो ॲसिडचं पण प्रमाण जास्त आहे. क्लिअर झालं. मग मशरूम का खायला जातं तर तुम्हाला इथं समजतंय का? ते शुगर फ्री आहे, फॅट फ्री आहे, पण रिच इन प्रोटीन्स आहे, विटामिन्स मिनरल्स त्याच्यामध्ये जास्त आहे, अमिनो ॲसिड पण जास्त आहे. क्लिअर झालं. फूड इन द फ्रुटिंग बॉडी इज लो कॅलरी. आता त्याच्यामध्ये शुगर नाही आहे, है ना. शुगर फ्री आहे, फॅट फ्री आहे, मग त्यामुळं त्याच्यापासून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या कमी असतात, म्हणून ते फ्रुटिंग बॉडी जी असते मशरूमची तर ती लो कॅलरी असते. क्लिअर झालं. आता या ठिकाणी आपण बघतो बघा, मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण काही फूड पण बनवतो, आहे ना. जसं की कर्ड बनवतो. कर्डमध्ये कोणता बॅक्टेरिया असतो? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. कोणता असतो? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. कर्ड म्हणजे तुम्हाला डायग्राममध्ये समजतंय. ठीक आहे. योगर्ट आहे बघा, योगर्टमध्ये स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस. हां, प्रीतीने उत्तर दिलंय. सर हे खाता का, है ना. हे खात नाही. बरोबर. यांचा उपयोग खाण्यासाठी केला जात नाही. मशरूम जे खाण्यासाठी वापरलं जातं तर ते असतं बटन मशरूम, ते दुसऱ्या प्रकारचं असतं. पण मशरूम समजण्यासाठी ही डायग्राम तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवलेली आहे. क्लिअर झालं. ओके. ह्या प्रकारचं मशरूम हे खाल्या जात नाही. ओके. बटन टाईपचं मशरूम असतं की ते इडिबल मशरूम असतं. ठीक आहे. चला, आता यामध्ये आपण सांगतो की कर्ड आहे बघा, कर्ड. ओके. आता कर्डमध्ये लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस नावाचा बॅक्टेरिया त्या ठिकाणी वापरला जातो आणि त्यापासून कर्ड बनवलं जातं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे योगर्ट, आहे ना. योगर्ट हे कर्डिंग मिल्क असतं. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस आणि लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस या 2 बॅक्टेरिया त्यामध्ये असतात. कशामध्ये? योगर्टमध्ये. पुढे बघा बटर मिल्क आहे ना. बटर मिल्क म्हणजे काय? जे लिक्विड लेफ्ट ॲफ्टर राहतं, आहे ना. बटर त्या ठिकाणी रिमूव्ह केल्याच्या नंतर त्याला आपण म्हणतो बटर मिल्क, आहे ना. पुढं आता सगळ्यात मेन पॉईंट आहे बघा, चीज, आहे ना. चीज हे आपल्याला मिल्कपासून मिळणारं प्रोडक्ट असतं, आहे ना. मिल्कला आपण काय करतो? कोॲग्युलेट करतो लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियाच्या मदतीने आणि त्या ठिकाणी त्याला फिल्टर केलं जातं. मग त्यामधून व्हे सेपरेट होतं. व्हे म्हणजे काय? लिक्विड पार्ट त्याच्यामधून सेपरेट होतो. जो सॉलिड मास उरतो, आहे ना, त्या सॉलिड मासला राईप केलं जातं. राईप म्हणजे काय? काही दिवस त्याला विशिष्ट पद्धतीत त्या ठिकाणी ठेवलं जातं, म्हणजे त्याला आपण म्हणतो रायपनिंग. मग त्यामध्ये काय होतं? मौल्डची ग्रोथ होते. कोणाची ग्रोथ होते? मौल्डची ग्रोथ होते. मौल्डची ग्रोथ झाली की त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा फ्लेवर त्यामध्ये इन्क्रीज होतो. डिफरंट व्हरायटीजचे चीज आहे ना. काय? डिफरंट व्हरायटीजचे चीज आहे आणि त्या चीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं टेक्स्चर असतं, फ्लेवर असतो आणि टेस्ट असते. मग त्यामुळं आता ते त्याला चीजला वेगवेगळं टेक्स्चर, वेगळं फ्लेवर आणि वेगळी टेस्ट का येते? तर त्याचं कारण आहे की त्यामध्ये विशिष्ट पद्धतीचा मायक्रोब्स त्या ठिकाणी सापडतो म्हणून, है ना. आता या ठिकाणी बघू आपण चीजचे 2 प्रकार आहे ना. चीजचे किती प्रकार आहे? तर 2 प्रकार, आहे ना. रॉकफर्टी आणि कॅमेम्बर्टी चीज. कोणतं आहे? रॉकफर्टी आणि कॅमेम्बर्टी चीज हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? स्विस चीज, है ना. कोणते मग? रॉकफर्टी आणि कॅमेम्बर्टी चीज. आणि दुसरा कोणता आहे? स्विस चीज नावाचा. ठीक आहे. रॉकफर्टी आणि कॅमेम्बर्टी चीज जे आहे तर ते ब्ल्यू ग्रीन मोल्डमुळं त्या ठिकाणी राईप केलं जातं. आता त्या ठिकाणी
तो फंगसचं नाव काय मग पेनिसिलियम रॉकफर्टी आणि दुसरा कोणता आहे पेनिसिलियम कॅमेम्बर्टी आहे ना. पेनिसिलियम रॉकफर्टीपासून जो राईप होईल तो कोणता रॉकफर्टी चीज आणि पेनिसिलियम कॅमेम्बर्टीपासून जो राईप होईल त्याला काय म्हणायचं मग कॅमेम्बर्टी चीज म्हणायचं. आता दुसरा प्रकार आहे ना, पहिला प्रकार तर समजला चीजचा कोणता रॉकफर्टी आणि कॅमेम्बर्टी चीज. दुसरा प्रकार कोणता आहे तर स्विस चीज प्रकारचा आहे ना. स्विस चीजमध्ये लार्ज होल्स असतात. काय असतात लार्ज होल्स असतात. ते लार्ज होल्स का प्रोड्यूस होतात तर त्या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ CO2 त्यामध्ये ट्रॅप होतो आहे ना. मग ते CO2चे बबल्स त्या ठिकाणी येतात. ते बबल्स फुटले की त्याच्यामध्ये लार्ज होल्स तयार होतात. आता स्विस चीजमध्ये कोणता बॅक्टेरिया असतो तर स्विस चीजमध्ये प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरमानी है ना. नाव किती छान आहे बघा, प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरमानी नावाचा आहे ना. कोणामध्ये स्विस चीजमध्ये. स्विस चीजमध्ये कोणता बॅक्टेरिया मग प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरमानी. क्लिअर झालं. चीजचे दोन प्रकार कळाले, रॉकफर्टी कॅमेम्बर्टी. दुसरा कोणता आहे स्विस चीज. ठीक आहे. आता या ठिकाणी मायक्रोबचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये केला जातो आणि इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल प्रोडक्शनसाठी त्याचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. अल्कोहोलची जी इंडस्ट्री आहे, अल्कोहोलच्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी मोठं फर्मंटर असतं है ना. काय असतं मोठं फर्मंटर असतं ना, म्हणजे मोठी टाकी असते का ज्यामध्ये फर्मंटेशन चालतं. क्लिअर झालं. मग त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिकल ट्युब्युलर टावर बायोरिॲक्टर किंवा व्हर्टिकल फर्मंटर असं म्हणतो. व्हर्टिकल म्हणजे जे उभं असतं है ना. क्लिअर झालं. आता नेक्स्ट कंडिशन अल्कोहोलिक बिवरेजेस आहे ना. बिवरेजेस काय असतं एनी लिक्विड यूज टू प्रिपेअर फॉर ड्रिंकिंग आहे ना. असं बेवरेजेस म्हणजे पेय पदार्थ. बिवरेजेस म्हणजे कोणता पदार्थ पेय पदार्थ आहे ना. पेय पदार्थ म्हणजे जो पिण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे. मग बिवरेजेस हे लिक्विड आहे की ज्याचा उपयोग ड्रिंकिंगसाठी होतो है ना. आणि टी आहे, कॉफी, बियर, वाईन हे त्या ठिकाणी बिवरेजेस आहे. ते का दिले जातात तर ते स्टिम्युलंट म्हणून काम करतात. काय म्हणून काम करतात बिवरेजेस काय म्हणून काम करतात मग सांगा. बिवरेजेस हे स्टिम्युलंट म्हणून काम करतात. अल्कोहोलिक बिवरेजेस हे त्या ठिकाणी स्पेसिफिक सबस्टन्सेसचं फर्मेंटेशन केल्याच्या नंतर ते मिळतात. ओके. आता यामध्ये लिक्वर येतं वाईन, बियर, व्हिस्की है ना. अल्कोहोलमध्ये काय काय येतं वाईन, बियर, व्हिस्की हे त्या ठिकाणी वापरले जातात. आता यामध्ये जे काही अल्कोहोल बनवायचं असतं आहे ना, अल्कोहोलमध्ये अल्कोहोल बनवण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचा स्ट्रेन वापरला जातो है ना. स्ट्रेन बघा, स्ट्रेन म्हणजे काय प्रजाती. स्ट्रेन म्हणजे काय प्रजाती. मग कोणतं स्ट्रेन वापरलं जातं ईस्ट नावाचं है ना. ईस्टचं सायंटिफिक नेम काय आहे सॅकेरोमायसिस सेरेविसी व्हर्नाक्युलरली इलिप्सॉइडियस. क्लिअर झालं. त्याला आपण ब्रीवर्स ईस्ट म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो ब्रीवर्स ईस्ट है ना. बिवरेज करता वापरलं जाणारं ईस्ट कोणतं सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी है ना. काय नाव आहे सॅकेरोमायसिस सेरेव्हिसी. त्याला आपण काय म्हणतो ब्रीवर्स ईस्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो फर्मेंटेशन ऑफ माल्टेड सिरियल्स आणि फ्रूट ज्युसेस की ज्यापासून इथेनॉल बनवलं जातं. ठीक आहे. मग अल्कोहोल कोणापासून बनवलं जातं माल्टेड सिरियलच्या फर्मेंटेशनपासून आणि फ्रूट ज्यूसच्या फर्मेंटेशनपासून. वाईन आणि बियर्स हे प्रोड्यूस केले जातात विदाऊट डिस्टिलेशन. व्हिस्की हा डिस्टिल प्रोडक्ट असतो. ठीक आहे. फेमस वाईन आहे गोवा है ना. गोवा स्टेट माहिती तुम्हाला गोवा स्टेटची फेमस वाईन आहे ना. गोवा स्टेटची जी फेमस वाईन आहे तिचं नाव आहे फेनी. तिचं नाव काय आहे फेनी है ना. फेनी जी आहे तर ती फेनी पेडीसेलपासून कोणापासून पेडीसेल. कोणाचे पेडीसेल्स कॅश्यू फ्रूट्सचे. कॅश्यू फ्रूट्सचे जे पेडीसेल असतात त्यापासून फेनी नावाची अल्कोहोल फेनी नावाचं वाईन हे गोवा स्टेटमध्ये बनवलं जातं. ते खूप ट्रेडिशनली आहे पारंपरिक आहे. खूप जुन्या काळापासून ते बनवलं जातं आहे ना. मग सांगा बरं गोवा स्टेटची जी ट्रॅडिशनली वाईन कोणती बनवली जाते कमेंटमध्ये सांगा. गोवाची वाईन कोणती आहे. गोवाची वाईन आहे कमेंट द्या. गोवाची वाईन कोणती आहे आणि कोणत्या फ्रूट्सपासून बनवली जाते ती. यस यस व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. सिद्धीचं उत्तर आलंय, वेदांगचं उत्तर आलंय, संस्कृतीचं उत्तर आलंय, मायाचं उत्तर आलंय, साईचं उत्तर आलंय. क्लिअर. वेदांगने बरोबर उत्तर दिलंय. परत
एक तर फेनी आणि परत ते कशापासून, कोणत्या फ्रुट्सपासून, तर कॅश्यू नावाच्या फ्रुट्सपासून पण मिळवलं जातं. ठीक आहे, क्लिअर. ओके, अमृताचं उत्तर आलंय, मायाचं उत्तर परत आलंय, साईचं उत्तर आलंय. यस, व्हेरी गुड, क्लिअर. चला आता या ठिकाणी बघा, आता यामध्ये डिस्टिलेशन का केलं जातं, डिस्टिलेशन म्हणजेच काय, तर एखाद्या प्रत्यक्षाचं पण उत्तर आलंय. डिस्टिलेशन का केलं जातं बघा, डिस्टिलेशन का केलं जातं, तर डिस्टिलेशन का करतात, तर एखाद्या पदार्थामधील H2O प्रमाण रिमूव्ह करणे आहे ना. मग H2O प्रमाण रिमूव्ह केलं म्हणजे त्या पदार्थामधले जे काही मेन कंटेंट असतात ते इन्क्रीज होतात आहे ना. डिस्टिलेशनमुळे काय इन्क्रीज होतं, मग वॉटर रिमूव्ह होईन आहे ना, मग त्या इथिल अल्कोहोल कॉन्सन्ट्रेट होईल. क्लिअर, काय कॉन्सन्ट्रेट होईल, इथिल अल्कोहोल कॉन्सन्ट्रेट होईल. अल्कोहोलिक डिस्टिलेशन हे डिफरंट बॉइलिंग पॉईंटवरती डिपेंड असतं. आता इथिल अल्कोहोल आणि वॉटर आहे ना 78.5 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते डिपेंड असतं आहे ना. डिस्टिल बिवरेजेस आहे ज्यामध्ये 30% मोर दॅन 30% अल्कोहोल आहे आणि नॉन डिस्टिलेटेड बिवरेजेस जे असतात त्यांच्यामध्ये 20% अल्कोहोल असतं. क्लिअर झालं. चला आता या ठिकाणी मायक्रोबचा यूज करून आपण ऑर्गॅनिक ॲसिड पण बनवतो है ना. मायक्रोबचा यूज करून आपण काय बनवतो, ऑर्गॅनिक ॲसिड पण बनवतो बघा है ना. आता ऑर्गॅनिक ॲसिड कोणकोणते बनवले जातात आणि त्या ऑर्गॅनिक ॲसिडचे वेगवेगळे युजेस असतात है ना. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये एक नंबर येतं सायट्रिक ॲसिड. कोणतं, सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड कोणापासून मिळवलं जातं, ॲस्परजिलस नायगर है ना. कोणतं, ॲस्परजिलस नायगर है ना. आणि दुसरं कोणतं, ग्लुकोनिक ॲसिड बघा, सायट्रिक ॲसिड आणि ग्लुकोनिक ॲसिड हे दोन्ही ॲस्परजिलस नायगर पासून मिळवलं आहे ना. याच्याबद्दल जास्त घाबरून जायचं नाही, नाव जरी मोठं असलं आपल्याला किंवा ते नाव जर नवीन असेल, पण याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे ना. आता कशी माहिती आहे तर हे मी तुम्हाला सांगतो आहे ना. आपण ओनियन पाहिलं आहे, ओनियनच्या वरती स्किन असते, ती स्किन जर रिमूव्ह केली तुम्ही, पेपरी स्किन आहे ना, कांद्याच्या वरचे जे टर्कल असतं ते जर काढून घेतले, त्याच्यामध्ये जी काळी पावडर असते बघा काळ्या रंगाची, तर ती काळ्या रंगाची पावडर म्हणजे ॲस्परजिलस नायगर होय. क्लिअर झालं. आणि सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व, माहिती आहे तुम्हाला, लिंबू सत्व की जे आपल्याला दुकानामध्ये भेटतं बघा. आणि त्यामुळं समजा आपल्याला ज्या आंबट वस्तू आहेत त्या बनवायच्या असेल तर सायट्रिक ॲसिड वापरलं जातं. लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड ॲस्परजिलस नायगर पासून. ग्लुकॉनिक ॲसिड आहे ते पण ॲस्परजिलस नायगर पासून है ना. मग कोण ॲस्परजिलस नायगर, या ॲस्परजिलस नायगर है ना हा फंगस आहे. काय आहे, फंगस. ठीक आहे. फ्युमारिक ॲसिड आहे रायझोपस अरायझस. फ्युमारिक ॲसिड कोणापासून मिळवला जातो, रायझोपस अरायझस है ना. ॲसिटिक ॲसिड कोणापासून मिळवला जातो, ॲसिटोबॅक्टर ॲसिटी है ना. त्याला आपण विनेगर म्हणतो. हे विनेगर तुम्हाला सगळ्यांना माहिती असं. ओके, विनेगर माहिती आहे. ॲसिटिक ॲसिड कोणापासून मिळवलं जातं, ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. आता याच्याबद्दल ध्यानात ठेवायला एकदम सोपं आहे. जे त्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड तेच समोर आलं म्हणजे ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. ओके, क्लिअर झालं. मग कोणकोणत्या ऑर्गॅनिक ॲसिड बनवलं जातं सांगा बरं. सिट्रिक ॲसिड, त्याच्यानंतर ग्लुकॉनिक ॲसिड, फ्युमारिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. ओके. ॲस्परजिलस नायगरपासून 2 ॲसिड मिळतात सांगा कोणते, सायट्रिक आणि ग्लुकॉनिक ॲसिड. ओके. ॲसिटोबॅक्टर ॲसिडपासून कोणता, ॲसिटिक ॲसिड. ओके. चला आता सायट्रिक ॲसिडचे युजेस बघा कुठं होतात, कन्फेक्शनरीमध्ये. ओके, सायट्रिक ॲसिडचे युजेस कुठं होतात, कन्फेक्शनरी. कन्फेक्शनरी म्हणजेच काय, आपण दुकानामध्ये जातो बघा, दुकानामध्ये चॉकलेट्स भेटतात है ना, गोळ्या भेटतात. ओके, गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट है ना, म्हणजे ते कन्फेक्शनरी. सायट्रिक ॲसिड कुठं वापरला तर कन्फेक्शनरीमध्ये आहे ना. फ्युमारिक ॲसिड हे रेझिन्स आणि ते वेटिंग एजंट म्हणून आहे वापरलं तर सांगा. फ्युमारिक ॲसिड काय म्हणून वापरला तर वेटिंग एजंट. ग्लुकॉनिक ॲसिडचा उपयोग हा मेडिसिनमध्ये होतो. कशासाठी तर सॉल्युबिलिटी ऑफ Ca++. कॅल्शियमच्या सॉल्युबिलिटीसाठी कोणता ॲसिड वापरला तर मग ग्लुकॉनिक ॲसिड है ना. सायट्रिक ॲसिड समजलं कुठं, कन्फेक्शनरी. फ्युमारिक ॲसिड कुठं, रेझिन म्हणून वेटिंग एजंट. ग्लुकॉनिक ॲसिड कुठं तर मेडिसिनमध्ये कशाच्या सॉल्युबिलिटीसाठी, कॅल्शियम सोल्युबल होण्यासाठी. आता पुढे विटामिन्स. ओके, विटामिन काय असतात, ऑर्गॅनिक नायट्रोजनस कंपाऊंड्स असतात, नायट्रोजनचे पदार्थ आहे. लाईफ सस्टेनिंग फंक्शन्स त्यांचं असतं विटामिन्स. ठीक आहे. आता यामध्ये
दीज कंपाऊंड्स कॅन नॉट बी सिंथेसाइज बाय ह्युमन्स, है ना, मानवाच्या शरीरामध्ये काही निर्माण होत नाही, है ना. फक्त कोणता, एक्सेप्ट विटामिन डी. विटामिन डीच मानवाच्या शरीरामध्ये निर्माण होतो. ओके, बाकीचे निर्माण होत नाही, है ना. विटामिन ए बी सी, है ना, डी ई के आठवते तुम्हाला विटामिनचे नावं. ओके, चला, यामध्ये फक्त ह्युमन बॉडी कोणता तयार करते मग सांगा बरं. ह्युमन बॉडीमध्ये कोणता तयार होतो, विटामिन डी. बाकीचे तयार होत नाही. क्लिअर झालं. मग आता तुम्ही म्हणशाल ते बाकीचे कुठून तयार होतात, कशाच्या मदतीने तयार होतात, तर डाएटच्या मदतीने. डाएट म्हणजे काय, आहार, आपण जे खातो ते, है ना. मग जे सगळे विटामिन्स हे डाएटमधून आपल्याला मिळतात. डाएट म्हणजे काय, खाद्य, जे आपण खातो ना त्याच्यापासून ते मिळतात. ठीक आहे. मायक्रोब्स आर कॅपेबल ऑफ सिंथेसाइज विटामिन्स. सूक्ष्मजीवांमध्ये कॅपॅसिटी दिलेली की ते विटामिन्स तयार करू शकतात. आणि मग हेच आपण ओळखलं की सूक्ष्मजीव मायक्रोब्स जे आहेत विटामिन सिंथेसाइज करू शकतात. मग त्यांचा आपण जर उपयोग केला तर आपण कमर्शियली, है ना, व्यावसायिकदृष्ट्या, है ना, कमर्शियली आपण विटामिन्स तयार करू शकतो. क्लिअर झालं. मग हेच ओळखून आपण वेगवेगळे मायक्रोब्स त्या ठिकाणी यूज केले आणि त्यांच्यापासून आपण विटामिन्स बनवलं, है ना. मग आता जसं की थोडक्यात बघा, थायमिन आहे, रायबोफ्लॅविन आहे, पायरिडॉक्सिन आहे, फॉलिक ॲसिड आहे, पेंटॅथॉइक ॲसिड आहे, बायोटिन आहे, विटामिन B12 आहे ना, ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, बीटा कॅरोटीन आहे. बीटा कॅरोटीन म्हणजे काय, प्रो विटामिन ए. अर्गोस्टेरॉल्स आहे, प्रो विटामिन डी, है ना. विटामिन्स हे मॅन्युफॅक्चर केले फर्मेंटेशन टेक्निकच्या मदतीने. आणि कोणकोणते विटामिन आपण कोणकोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून बनवले हे आपण या ठिकाणी आता पुढल्या चार्टमध्ये बघू, है ना. आता बघा, जास्त विटामिन्स नाही घेतले आपण, ऑर्गॅनिक ॲसिड 4 घेतले होते, आठवतं तुम्हाला मागच्या 2 स्लाईडमध्ये. ओके, आता 3च विटामिन बघितले आपण. विटामिन 3 बघतो, है ना. विटामिन B2 नावाचा आहे, न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि इरेमोथेसियम ॲशबी या 2 मायक्रो ऑर्गॅनिझम्सपासून आपण विटामिन B2 बनवतो. ठीक आहे. आता पुढला आहे बघा, विटामिन B12 सुडोमोनस डिनायट्रिफिकन्स. कोणता, सुडोमोनस डिनायट्रिफिकन्स. याचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी विटामिन B12 बनवला आहे. आणि विटामिन सी, ॲस्परजिलस नायगर या फंगसचा उपयोग करून आपण विटामिन सी बनवला आहे ना. किती विटामिन बनवले, एक्झाम्पल किती आहे, 3च. विटामिन B2, विटामिन B12, विटामिन सी. ओके, विटामिन B2 कोणापासून बनवलं बघा बरं, न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि इरेमोथेसियम ॲशबी. काय इरेमोथेसियम ॲशबी. विटामिन B12 कोणापासून बनवलं बघा बरं, सुडोमोनस डिनायट्रिफिकन्स. आणि विटामिन सी कोणापासून बनवला, ॲस्परजिलस नायगर, है ना. सांगा बरं, मायक्रोबचा उपयोग करून आतापर्यंत आपण काय बघितलं, फूड बनवलं, ऑर्गॅनिक ॲसिड बनवलं आणि विटामिन्स बनवले. क्लिअर झालं. काय काय बनवलं, फूड. नंतर नेक्स्ट कंडिशनमध्ये काय बनवलं आपण, ऑर्गॅनिक ॲसिड्स. आणि लास्टमध्ये काय बनवलं सांगा, लास्टमध्ये तो विटामिन्स बनवले. क्लिअर झालं. आता याकरता आपण ट्रिक्स बनवून ठेवायची की जेणेकरून आपल्याला MCQ मध्ये मॅच द पेअर्स असतील किंवा आपल्याला त्या ठिकाणी ध्यानात आलं पाहिजे. ठीक आहे. चला, अँटीबायोटिक्स बघा. अँटीबायोटिक्स म्हणजे काय, असे काही सबस्टन्स असतात का जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ना, अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांची ग्रोथ इनहिबिट करतात. अँटीबायोटिक्स आर दी सबस्टन्सेस, है ना, विच इनहिबिट द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. काय आहेत, हार्मफुल मायक्रोब्सची ते काय करतात, ग्रोथ थांबवतात. त्यांना आपण म्हणतो अँटीबायोटिक्स. फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक्स कोणतं बघा, पेनिसिलिन. कोणतं आहे, पेनिसिलिन. पेनिसिलिन हे अँटीबायोटिक आहे. ते इन्फेक्शियस डिसीजचा कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता या अँटीबायोटिक जे असतात ना, तर ते अँटीफंगल पण असतात आणि अँटीबॅक्टेरियल पण असतात. अँटीफंगल म्हणजे फंगसच्या अपोजिट काम करतात. अँटीबॅक्टेरियल म्हणजे काय, बॅक्टेरियाच्या अपोजिट काम करतात. क्लिअर झालं. चला, आता यामध्ये अँटीबायोटिक्स हे सेकंडरी मेटाबोलाइट्स असतात. मेनी डिसीजेस म्हणजे आता बघा, अँटीबायोटिक्सचा यूज कोणकोणत्या डिसीजमध्ये केला, प्लेग, व्हूपिंग कफ, डायप्थेरिया, है ना. कोणकोणते, प्लेग, व्हूपिंग कफ, डायप्थेरिया आणि लेप्रसी या डिसीजेसच्या थांबवण्यामध्ये आपण अँटीबायोटिक्सचा यूज केलेला आहे. ठीक आहे. आता अँटीबायोटिक्समध्ये आपण बघू शकतो 1 नंबरचा अँटीबायोटिक बघा, क्लोरोमायसेटिन. कोणता आहे, क्लोरोमायसेटिन, है ना. कोणता आहे, क्लोरोमायसेटिन. क्लोरोमायसेटिन बनवला आपण स्ट्रेप्टोमायसिस व्हेनेझुएली पासून. कोणापासून,
कोणता अँटीबायोटिक? क्लोरोमायसिटिन. कोणापासून बनवला? व्हेनेझुएली. कोणापासून बनवला? व्हेनेझुएली. त्याच्याकरता आपण ट्रिक काय बनवली? ध्यानात कसं ठेवायचं? CV है ना, C फॉर क्लोरोमायसिटिन अँटीबायोटिक, V फॉर व्हेनेझुएली. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघा, इरिथ्रोमायसिन. कोणता आहे? इरिथ्रोमायसिन. आता याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. जिथं पुढं इरिथ्रीज दिसन तो असन त्याच्यापासून बनन इरिथ्रोमायसिन. आता बघू मग आपण. इरिथ्रोमायसिन कोणापासून बनवला? स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रीस पासून. कोणापासून? स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रीस पासून है ना. मग आता आपल्याला दुसरं अँटीबायोटिकचं पण ट्रिक समजली पहा. जिथं ई असन है ना, तिकडच्या अँटीबायोटिकचा ई आणि इकडं मायक्रोबियल ऑर्गॅनिझमचा पण ई असेल, मग त्याची मॅच द पेअर्स आपण करून घ्यायची आहे ना. इरिथ्रोमायसिन फॉर स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रीस. क्लिअर झालं. पुढं आता पहा, पुढं पेनिसिलिन आहे ना. काय आहे? पेनिसिलिन. काय आहे? पेनिसिलिन. पेनिसिलिन अँटीबायोटिक. तो पेनिसिलिन अँटीबायोटिक पण कोणापासून बनतो? नावामध्ये सेम पहा, पेनिसिलिन क्रायसोजिनम. कोणापासून आहे? पेनिसिलिन क्रायसोजिनम है ना. आता आपल्याला यामध्ये मॅच द पेअर्स ज्या काही आहेत विचारल्या जातील समजा, तर त्याच्याकरता आपल्याला एकदम इझी होऊन गेलं है ना. काय? नावामध्ये सेम पाहिजे है ना. काहींबद्दल आपण थोडंसं त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो, पण त्याच्याकरता बी आपण काय करणार आहे? ट्रिक्स बनवून घेऊ. ठीक आहे. पुढं बघा, पुढला आहे स्ट्रेप्टोमायसिन. पुढला कोणता आहे? स्ट्रेप्टोमायसिन है ना. स्ट्रेप्टोमायसिनचा मायक्रोबियल ऑर्गॅनिझम कोणता आहे? स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस. कोणता आहे? स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस है ना. स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस नावाच्या फंगस पासून स्ट्रेप्टोमायसिन तयार होतं. क्लिअर झालं है ना. मग इथं काय करायचं? स्ट्रेप्टोमायसिन आणि ग्रिसियस है ना, अशी मॅच द पेअर्स आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घ्यायची. पुढे आहे ग्रॅसिओफल्विन है ना. नावातच आहे ग्रॅसिओफल्विन. पेनिसिलियन ग्रॅसिओफल्वम. काय आहे? पेनिसिलिन ग्रॅसिओफल्वम. ठीक आहे. नावामध्येच तुम्हाला समजतं इकडे ग्रॅसिओफल्विन आहे आणि तिकडं पुढं पण ग्रॅसिओफल्वम आहे. क्लिअर झालं. म्हणजे इथं पण नावानुसार आपण समजून घेतो आहे ना. पुढं पहा, बॅसिट्रासिन. कोणतं आहे? बॅसिट्रासिन. बॅसिलस लायकेनिफॉर्मिस पासून याची निर्मिती होते. कोणापासून? बॅसिलस लायकेनिफॉर्मिस पासून. पुढं आहे बघा, ऑक्सीटेट्रासायक्लिन किंवा टेरामायसिन आहे है ना. ऑक्सीटेट्रासायक्लिन किंवा टेरामायसिन आहे. हा कोणापासून निर्माण होतो? स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफॅसियन्स पासून याची निर्मिती होते. कोणापासून? स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफॅसियन्स याच्यापासून त्याची निर्मिती होते है ना. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? मॅच द पेअर्स काही नावानुसार आपण ध्यानात घेऊ आणि काही ज्या आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी ट्रिक वापरायची आणि ते ध्यानात राहतं. क्लिअर झालं. चला आता पुढे बघा, प्लांट हार्मोन आहे जिबर्लिन नावाचा. जिबर्लिन नावाचा प्लांट हार्मोन पण आपण मायक्रोबच्या मदतीने तयार करू शकतो. मग जिबर्लिन आहे. जिबर्लिनचा काय यूज होतो? तो जिबर्लिनचा आपण यूज बघू. हे ग्रोथ प्रमोटर आहे की ज्यामुळं खोडाचे वनस्पतीच्या प्लॅन्टच्या खोडाची स्टेमची हाईट इन्क्रीज होते. स्टेम इलॉंगेशन होतं. काय होतं? स्टेम इलॉंगेशन होतं. पुढं, फर्स्ट जिबर्लिन आयसोलेटेड बाय 2 जॅपनीज सायंटिस्ट याबुटा अँड सुमुकी है ना. जिबर्लिनचा शोध कोणी लावला? याबुटा अँड सुमुकी. कोणा? 1938 मध्ये राईस सीडलिंग्स पासून. कोणत्या? राईस सीडलिंग्स पासून. आता मग त्यामध्ये त्यांनी जिबर्लिन हे शोधलं तर त्या ठिकाणी राईस प्लांटमधून शोधलं. त्या प्लांटवरती एका फंगसचा अटॅक झाला होता. त्या फंगसला म्हणतात जिब्रेला फ्युजिकोराय. जिब्रेला फ्युजिकोराय नावाच्या फंगसवरून अटॅक झाला म्हणून याला नाव पडलं जिबर्लिन. समजलं है ना. सांगा, जिबर्लिन काय आहे? प्लॅन्टचं ग्रोथ प्रमोटर आहे. दुसरं त्याच्यामुळं काय होते? स्टेम इलॉंगेट होतं. ठीक आहे. याचा शोध कोणी लावला है ना? आयसोलेट कोणी केलं पहिल्यांदा है ना. आयसोलेट कोणी केलं? याबुटा अँड सुमुकी. आयसोलेटेड बाय याबुटा अँड सुमुकी. नावानुसारच कळतं की आपल्याला ते जापानीज सायंटिस्ट आहे. राईस सीडलिंग्स. कोणते? राईस सीडलिंग्सच्या प्लॅन्ट्सपासून ते मिळवलं. त्याच्यामध्ये कोणता फंगस सापडतो? जिब्रेला फ्युजिकोराय. जिब्रेला फ्युजिकोराय मुळे याला आपण जिबर्लिन असं नाव देण्यात आलं. ठीक आहे. अप टू 15 टाइप्स ऑफ जिबर्लिन्स हॅव बीन आयसोलेटेड फ्रॉम जिब्रेला फ्युजी. किती? हाऊ मेनी टाइप्स ऑफ? 15 टाइप्स. जिबर्लिन्स
फर्मेंटेशन प्रोसेसने तयार होतं. जिबरलिनमुळं पार्थेनोकार्पी इंड्यूस होते. काय इंड्यूस होते सांगा? पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पी मीन्स व्हॉट इज पार्थेनोकार्पी? डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, है ना, इन ॲपल्स, पियर, है ना, या प्लांट्समध्ये ॲपलमध्ये, पियरमध्ये पार्थेनोकार्पी जिबरलिन घडून आणू शकतो. डॉर्मन्सी ब्रेक करतो तो, फ्लावरिंग पण ब्रेक करतो, है ना. यामध्ये जी ग्रेप्स आहेत त्यांची साईज पण इन्क्रीज करतो. एन्झाईम्स बनवले बघा, है ना, एन्झाईम्स. आता एन्झाईम्स जे आहेत तर ते बायोकॅटलिस्ट आहे. एन्झाईम्स काय म्हणून काम करतात? बायोकॅटलिस्ट म्हणून ते काम करतात. आता एन्झाईम्स कोणकोणते बनवले? अमायलेज बनवलं, सेल्युलेज बनवलं, प्रोटीएज, लायपेज, पेक्टिनेज, स्ट्रेप्टोकिनेज नावाचे एन्झाईम्स त्या ठिकाणी बनवले आहे. आता या एन्झाईमचा यूज कुठं होतो? टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये. टेक्स्टाईल म्हणजे काय? कपड्याच्या इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, की ज्यामुळं क्वालिटी फॅब्रिकची त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. पेपर इंडस्ट्रीमध्ये, है ना, कुठं? पेपर इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा यूज होतो, पल्पिंगसाठी, ब्लिचिंगसाठी. पुढं फूड इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा यूज होतो, है ना. फूड इंडस्ट्री कोणती? ड्रिंक्सची असेल, वाईनची असेल, बियरची इंडस्ट्री असेल तर तिथं पण त्याचा यूज होतो. पुढं यामध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस आहे, त्याचं एक्स्ट्रॅक्शन पण याच्या मदतीने केलं जातं. कोणकोणते सबस्टन्सेस आहे? जसं की कॅरोटिनॉइड्स आहे, ऑइल्स आहे, है ना, ऑलिव्ह ऑइल्स, यांचं एक्स्ट्रॅक्शनमध्ये सुद्धा वेगवेगळे एन्झाईम्स वापरले जातात. यामध्ये लायपेज नावाचा एन्झाईम आहे की जो डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सांगा? डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये. कोणता एन्झाईम? लायपेज नावाचा, ज्यामुळं त्या ठिकाणी ब्राईटनेस आणि ऑइल स्टेन्स कपड्यांवरचे हे त्या ठिकाणी रिमूव्ह केले जातात. त्यासाठी लायपेज हा डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. दे आर ऑल्सो यूज इन कॉस्मेटिक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, ॲनिमल फीड, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, त्यामध्ये सुद्धा ते यूज केले जातात. आता आपण एन्झाईम्स बघू, है ना, जसं की आपण ॲसिड बघितले, विटामिन्स बघितले, है ना, तसं आता आपण या ठिकाणी एन्झाईम्स बघू. आता एन्झाईम्स, इनव्हर्टेज नावाचा एन्झाईम आहे, तो सॅकॅरोमायसिस सेरेविसी पासून बनवला जातो. कोणापासून? सॅकॅरोमायसिस सेरेविसी. पेक्टिनेज नावाचा एन्झाईम आहे, तो स्क्लेरोटियाना लिबर्टाइन किंवा ॲस्परजिलस नायगर पासून मिळवला जातो. लायपेज नावाचा एन्झाईम आहे, रायझोपस पासून किंवा कॅन्डिडा लायपोलायटिका, कोणता? रायझोपस किंवा कॅन्डिडा लायपोलायटिका पासून तो मिळवला जातो, लायपेज नावाचा एन्झाईम. सेल्युलेज नावाचा एन्झाईम आहे, तो ट्रायकोडर्मा कोनिगी पासून मिळवला जातो. कोणापासून? ट्रायकोडर्मा कोनिगी, है ना. परत वाचा. इनव्हर्टेज कोणापासून? सॅकॅरोमायसिस सेरेविसी. पेक्टिनेज कोणापासून? स्क्लेरोटियाना लिबर्टाइन किंवा ॲस्परजिलस नायगर. लायपेज कोणापासून? रायझोपस किंवा कॅन्डिडा लायपोलायटिका. सेल्युलेज कोणापासून? ट्रायकोडर्मा कोनिगी पासून. क्लिअर झालं. आता या ठिकाणी डेअरी इंडस्ट्रीमध्ये पण वेगवेगळे त्या ठिकाणी एन्झाईम्स, वेगवेगळे मायक्रोब्स वापरले जातात, जसं की मिल्क, चीज, कर्ड, है ना, हे बनवण्यासाठी स्ट्रेप्टोमायसिस, पेनिसिलियम, लॅक्टोबॅसिलस नावाचे त्या ठिकाणी मायक्रोब्स हे या डेअरी इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. कर्ड हे, बटर मिल्क हे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरियापासून बनवलं जातं. चीज हे फंगसपासून त्या ठिकाणी आपल्याला बनवता येतं. ठीक आहे, चला आता आपण क्वेश्चन बघू. आता आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की आपण जे टाईप्स बघितले बघा चीजचे 2 टाईप्स सांगा बरं कोणकोणते होते. तर चीजचे 2 टाईप्स होते, रॉकफर्टीन, कॅमेम्बर्टी 1 नंबरचा, दुसरा होता स्विस चीज प्रकारचा. ठीक आहे, आठवतं तुम्हाला? आठवत असेल. ओके, क्वेश्चन रीड करा. लार्ज होल्स इन अ स्विस चीज आर डेव्हलप्ड ड्यू टू प्रोडक्शन ऑफ CO2 बाय द बॅक्टेरियम. सांगा बरं, स्विस चीजमध्ये जे मोठे मोठे होल्स बनलेले असतात तर ते CO2च्या प्रोडक्शनमुळं बनतात, पण त्या ठिकाणी कोणत्या बॅक्टेरियामुळे बनतात? यस, प्रीतीचं ऑप्शन आलेले. आणखी मी तुम्हाला म्हटलं होतं याचं नाव खूप छान आहे, आठवतं? नाव रीड करा. नवरदेवाच्या ड्रेसशी रिलेटेड त्याचं नाव येतं. साईचं उत्तर आलेले.
प्रतीक्षाचं उत्तर आले, थोडंसं चेक करा. प्रतीक्षाचं उत्तर आले, वेदांगचं उत्तर आलंय, समीक्षाचं उत्तर आलंय, पूजा जाधवचं उत्तर आले. काय उत्तर आहे मग? प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरमानी. काय उत्तर आहे? प्रोपिओनी बॅक्टेरियम शेरमानी. समीक्षाचं उत्तर आलंय. ओके, चला, प्रयत्न बरोबर आहे, उत्तर पण बरोबर येत आहे. प्रीतीचं पण उत्तर आलंय. ठीक आहे, क्लिअर झालं. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय. ओके, बघा क्वेश्चन बघितलं तुम्ही. डोसा आहे, इडली, ढोकळा आहे, इडली आहे ना, हे फर्मंटेड प्रिपरेशन आहे. राईस आणि ब्लॅक ग्रामपासून ते मिळवले जातात. मग कोणकोणत्या बॅक्टेरियम त्या ठिकाणी वापरले जातात सांगा? वेदांगचं उत्तर आले. डोसा, ढोकळा, इडली हे फर्मंटेड प्रोडक्ट्स आहे. ते बनवण्यासाठी राईस आणि ब्लॅक ग्राम वापरला जातं. समीक्षाचं उत्तर आले. आणखी नो आन्सर. चला, ल्युकोनॉस्टॉक आणि स्ट्रेप्टोकोकस वेदांगच्या म्हणण्यानुसार याचं उत्तर जात आहे डोसा, ढोकळा, इडली हे फर्मंटेड प्रोडक्ट्स आहे. राईस आणि ब्लॅक ग्रामपासून ते मिळवले जातात. ठीक आहे, चला आता पुढला नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्ट्रेप्टोमायसिन. ओके, आठवलं तुम्हाला स्ट्रेप्टोमायसिन? यस, आनंदचं उत्तर आले. बघा, ऑरीपासून कोणता? टेरामायसिन नावाचा अँटीबायोटिक. इरिथ्रस नावापासून इरिथ्रोमायसिन. ओके, एरिथ्रोमायसिन. व्हेनेझुएलापासून क्लोरोमायसिटिन. कोणता? क्लोरोमायसिटिन. चला, ऑप्शन कोणतं येत आहे मग त्याचं? स्ट्रेप्टोमायसिन. ऑप्शन ए. आनंदच्या म्हणण्यानुसार याचं या क्वेश्चनचा आन्सर काय आलंय? स्ट्रेप्टोमायसिन हा कोणत्यापासून बनवला जातो? यस, कोणापासून? स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस पासून. ठीक आहे, चला, हे समजलं का? स्ट्रेप्टोमायसिन कोणापासून? स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस पासून. क्लोरोमायसिटिन कोणापासून? आपण ट्रिक बनवली ती CV है ना. C फॉर क्लोरोमायसिटिन, V फॉर व्हेनेझुएली. ई मीन्स इरिथ्रोमायसिन आणि इरिथ्रस. टेरामायसिन है ना, त्या ठिकाणी ऑरिफॅसियन्स. क्लिअर? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जातोय आपण. टेरामायसिन नावाचा है ना, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक टेरामायसिन? सांगा बरं, टेरामायसिन. इथं व्ही आलं. आपण ट्रिक काय बनवली ती? C आणि V. आठवलं तुम्हाला? C फॉर क्लोरोमायसिटिन. C फॉर क्लोरोमायसिटिन. आठवलं? क्लोरोमायसिटिन. G फॉर आत्ताच आपण बघितलं अगोदरच, आठवतं तुम्हाला? स्ट्रेप्टोमायसिन आणि ग्रिसियस होत आहे ना. मग सांगा, स्ट्रेप्टोमायसिस आणि ग्रिसियस. स्ट्रेप्टोमायसिन, बरोबर का? आठवलं का? स्ट्रेप्टोमायसिन नावाचं अँटीबायोटिक कोणापासून बनतं? चला, समीक्षाचं उत्तर आलंय, गायत्रीचं उत्तर आलेलं आहे. ओके, इरिथ्रस पासून काय? ई म्हणजे काय? ई फॉर इरिथ्रोमायसिन. ई फॉर इरिथ्रोमायसिन अँड ई फॉर स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रस.
पूजाचं पण उत्तर आलंय आहे ना. टेरामायसिन कोणापासून बनतो मग? ऑप्शन डी आहे ना. कोणापासून बनतो? ऑप्शन डी, स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफॅसियन्स पासून. कोणापासून? स्ट्रेप्टोमायसिस ऑरिफॅसियन्स पासून. आता सांगा पुढला क्वेश्चन आहे, वाईन आहे, बियर आहे, विस्की आहे, रम आहे ना, हे बनवण्यासाठी कोणता मायक्रोब्स वापरला जातो? Which microbes is used for the production of wine, beer, whiskey and rum? सांगा बरं. याचा आपण कॉमन नेम सांगितलेला आहे ईस्ट. काय नेम सांगितलेलं आहे? ईस्ट. येतं आन्सर? ओके, नो आन्सर. चला, बेकर्स ईस्ट है ना, ब्रीवर्स ईस्ट. ब्रीवर्स ईस्ट कोणता असतो? सॅकेरोमायसिस सेरेविसी. कोणता? सॅकेरोमायसिस सेरेविसी. सॅकेरोमायसिस सेरेविसीचा उपयोग करून अल्कोहोल इंडस्ट्री त्या ठिकाणी डेव्हलप झालेली आहे आणि त्यापासून वाईन, बियर, रम्स, विस्की हे त्या ठिकाणी बनवले जातात. क्लिअर झालं? चला नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी आपल्याला मॅच द पेअर्स कॉलम 1 विथ कॉलम 2 है ना. काय करायचंय? मॅच द पेअर्स कॉलम 1 विथ कॉलम 2. क्वेश्चन बघितला नावानुसार. लायपेज goes to Candida lipolytica. Trichoderma goes to cellulase. Pectinase goes to, invertase goes to, pectinase goes to Sclerotiana libertine. म्हणजे पेक्टिनेज नावाचा जो काही एन्झाईम आहे तर तो स्क्लेरोटियाना लिव्हरटाईन पासून बनतो. क्ल्यू दिलाय तुम्हाला. यानुसार आपण सांगतोय 1 ब्लँक, 2 goes to A, 3 goes to D and 4 goes to B. व्हॉट इज युअर आन्सर? आनंदचं उत्तर आले, समीक्षाचं उत्तर आले, साईचं उत्तर आले, प्रीतीचं उत्तर आले, वैष्णवीचं उत्तर आले आणि उत्तर काय जातंय? ऑप्शन डी. काय उत्तर येतंय त्याचं? ऑप्शन डी. क्लिअर? चला, विटामिन B12 विचारला. विटामिन B12 इज प्रोड्यूस फ्रॉम. ओके, आपण बघितलं होतं विटामिन 3 तयार केलेत आपण आहे ना. आठवत तुम्हाला? B2, B12 आणि विटामिन सी. यस, आनंदचं उत्तर आले, गायत्रीचं उत्तर आले, वैष्णवीचं उत्तर आले. ओके, साईचं पण उत्तर आले आणि उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. विटामिन B12 इज प्रोड्यूस फ्रॉम सुडोमोनस डिनायट्रिफिकन्स, न्यूरोस्पोरा गॉसिपी अँड इरिमोथिसियम ॲशबी या दोघांपासून विटामिन B2 बनतो. ॲस्परजिलस नायगर पासून विटामिन सी बनतो. क्लिअर झालं? ऑप्शन आलं तुमचं. ऑप्शन काय आहे? सुडोमोनस डिनायट्रिफिकन्स. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, खालीलपैकी है ना, विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिक ॲसिड इज यूज इन मेडिसिन फॉर द सॉल्युबिलिटी ऑफ Ca+2. सांगा, Ca+2 जो आहे ऑर्गॅनिक ॲसिड
या Ca+2 ऑर्गॅनिक ॲसिडचा मेडिसिनमध्ये Ca++च्या सोल्युबिलिटीसाठी मेडिसिनमध्ये त्याचा यूज होतो. ओके, मग काय आन्सर येत आहे? आपण दोघांचे त्या ठिकाणी युजेस बघितले. सायट्रिक ॲसिड कुठं यूज केला जायचा? कन्फेक्शनरी. कुठं? कन्फेक्शनरी. कन्फेक्शनरी माहिती तुम्हाला, दुकानामध्ये आपल्याला काय गोळ्या बिस्किटं मिळतात आहे ना, गोळ्या बिस्किटं म्हणजे काय? कन्फेक्शनरी. ओके, आनंदचं उत्तर आले, समीक्षाचं उत्तर येतं आहे, गायत्रीचं उत्तर आलेलं आहे, वैष्णवीचं पण उत्तर आलेलं आहे. ग्लुकॉनिक ॲसिडमुळं मेडिसिनमध्ये कॅल्शियम प्लस प्लसला सोल्युबल केलं जातं. क्लिअर झालं? आणि कॅल्शियम प्लस प्लसला सोल्युबल करण्यासाठी पूजाचं उत्तर आलंय, प्रीतीचं उत्तर आलंय. ठीक आहे, ऑप्शन कोणता करेक्ट आहे? विटामिन बी इज करेक्ट. ओके, विटामिन बी इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेम. आता या ठिकाणी आपल्याला पुढला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रोड्युसेस अँटीबायोटिक बॅसिट्रासिन? है ना, बॅसिट्रासिन. कोणता? बॅसिट्रासिन नावाचा अँटीबायोटिक. शेवटून 2 नंबरला बघितलो आपण त्या चार्टमध्ये, है ना. सांगा बरं, बॅसिट्रासिन नावाचा अँटीबायोटिक हे कोणत्या मायक्रोब्स पासून बनवलं जातं? यस, समीक्षाचं उत्तर आलेलं आहे. ओके, आणि याचं आन्सर जे आहे बॅसिलस लायकेनिफॉर्मिस. कोणतं आहे? बॅसिलस लायकेनिफॉर्मिस पासून, त्याच्यापासून बॅसिट्रासिन बनवला जातो. ठीक आहे. आता ॲस्परजिलस नायगर पासून, है ना, ॲस्परजिलस नायगर पासून 2 त्या ठिकाणी ऑर्गॅनिक ॲसिड मिळतात. त्यांचे नावं सांगा मग. सांगा बरं. समीक्षाचं उत्तर आलेलं आहे या प्रश्नासाठी. Which organic acid are formed in the microbial activity of Aspergillus niger? आपण पहिलेच चार्टमध्ये पहिले 2 बघितले, ते वरती 2. फक्त ॲस्परजिलस नायगर पासून ते 2 त्या ठिकाणी जे ऑर्गॅनिक ॲसिड होते तर ते बनत होते. आठवलं? बघा, ॲस्परजिलस नायगर पासून ग्लुकॉनिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड बनत होतं. ठीक आहे. आता यामध्ये हे दोन्ही पण ॲस्परजिलस नायगर पासून बनतात, बरोबर. आता यामध्ये ग्लुकॉनिक ॲसिड हा ॲस्परजिलस नायगर पासून बनतो आणि फ्युमारिक ॲसिड हे रायझोपस पासून बनतं. कोणापासून? रायझोपस पासून. ठीक आहे. फ्युमारिक ॲसिड हे कोणापासून बनतं? रायझोपस. आणि ॲसिटिक ॲसिड कोणापासून बनतं? तर नावानुसार जात होतो आपण. नावानुसार काय जात होतो? ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. काय नाव होतं? ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. सायट्रिक ॲसिडमध्ये काय होतं? सायट्रिक ॲसिड कोणापासून बनतं? ॲस्परजिलस नायगर पासून. आणि ॲसिटिक ॲसिड कोणापासून बनतो? तर ॲसिटोबॅक्टर ॲसिटी पासून. कोणापासून? ॲसिटोबॅक्टर ॲसिटी पासून, है ना. क्लिअर झालं? मग आता आपलं उत्तर काय यायला पाहिजे? ॲस्परजिलस नायगर पासून दोन्ही ॲसिड बनतात. कोणते दोन्ही ॲसिड बनतात? तर ऑप्शन ए, है ना, ऑप्शन ए. समीक्षा, साई, आनंद, गायत्री, ओके, यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर काय जातं आहे आपलं? या क्वेश्चनचं उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन ए. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आता या ठिकाणी विटामिन सी कशापासून बनतो? ओके, है ना. आता ऑप्शन पण आपल्याला सेम तसेच आलेले. जर तुम्हाला आठवत असेल तर वरती जे 2 होते, न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि एरेमोथेसियम ॲशबी. यस, गायत्रीचं उत्तर आलेलं या प्रश्नाकरता. ओके, विटामिन B2 न्यूरोस्पोरा गॉसिपी आणि एरेमोथेसियम ॲशबी पासून बनतं. 2 नंबरचा होता विटामिन B12,
तो बनत होता स्युडोमोनास डिनायट्रोफिकन्स पासून. आणि लास्टला है ना समीक्षाचं पण उत्तर आलेलं आहे, ॲस्परजिलस नायगर पासून बनतो व्हिटॅमिन सी. आपल्याला काय विचारलं सांगा, कोणत्या मायक्रोब्स पासून व्हिटॅमिन सी बनतं, कोणत्या मायक्रोब्स पासून व्हिटॅमिन सी बनतं, मग ऑप्शन डी. ओके, पूजा जाधवचं पण उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट पॉइंट आहे मायक्रोब्स युजेस इन सिवेज ट्रीटमेंट, है ना. सिवेज ट्रीटमेंट म्हणजे काय, म्युन्सिपालिटीचं किंवा डेलीचं जे काही सिटीमधलं, होममधलं, टाउन्समधलं जे काही वेस्ट वॉटर असतं, एव्हरीडे जे जनरेट होतं, प्रत्येक दिवशी जनरेट होणारं जे वेस्ट वॉटर आहे, तर त्याला सिवेज म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सिवेज वॉटर म्हणायचं, आहे ना. सिवेज वॉटरमध्ये हाय लेवलचे ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, ह्युमन एक्सक्रेटा असतो, डोमेस्टिक वेस्ट असतं, मायक्रोब्स असतात. ठीक आहे. रॉ सिवेजमध्ये मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात पर ml मध्ये, है ना. मग त्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरिया येतात, कोलिफॉर्म नावाचा, फिशल स्ट्रेप्टोकोकाय नावाचा, है ना, हे बॅक्टेरिया त्यामध्ये येतात. आणि त्या बॅक्टेरियामुळं, है ना, त्या बॅक्टेरियामुळं इंटेस्टायनल ट्रॅक्ट, ओके, तर ते त्या ठिकाणी त्यांचा ओरिजिन हा इंटेस्टायनल ट्रॅक्टमधला आहे ना. ते कुठं निर्माण होतात, इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये, आहे ना. मग इंटेस्टायनल ट्रॅक्टपासून ओरिजिन होणारे बॅक्टेरिया कोणते, कोलिफॉर्मिस, फिकल स्ट्रेप्टोकोकाय, ॲनएरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसिलाई. क्लिअर झालं. आता हे बॅक्टेरिया त्या सिवेज वॉटरमधून रिमूव्ह करणं गरजेचं आहे. मग त्यांना रिमूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट वापरला जातो, है ना. कोणता, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट त्या ठिकाणी वापरला जातो. ओके, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये 4 स्टेप्स येतात. किती स्टेप्स येतात, 4 स्टेप्स. पहिली स्टेप येते प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. पहिली स्टेप कोणती येते, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, है ना. आता प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये काय येतं बघा. दुसरी स्टेप कोणती येते, तर ते आपण सांगतो प्रायमरी ट्रीटमेंट. तिसरी स्टेप कोणती येते, सेकंडरी ट्रीटमेंट. लास्टवाली स्टेप कोणती येते, टर्शरी ट्रीटमेंट, है ना. प्रिलिमिनरी, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट. क्लिअर झालं. आता बघा, प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये काय असतं, तर सगळ्यात सुरुवातीला स्क्रीनिंग केलं जातं. काय केलं जातं, स्क्रीनिंग, आहे ना. स्क्रीनिंगमध्ये काय केलं जातं, तर त्या ठिकाणी एक चेंबर असतं, चेंबर, है ना. त्या चेंबरमध्ये सगळं त्या सिटीचं पाणी कलेक्ट केलं जातं, वॉटर, सिवेज वॉटर त्या ठिकाणी कलेक्ट केलं जातं. त्या ठिकाणी स्क्रीन बसवली जाते. स्क्रीन म्हणजे काय, जाळी असते खूप मोठी, ओके, म्हणजे ती स्क्रीन असते. मग त्यामध्ये लार्ज पार्टिकल्स त्या ठिकाणी कलेक्ट केले जातात, फ्लोटिंग ऑब्जेक्ट्स. या स्क्रीनच्या पाठीमागच ते ठेवले जातात. मग काय, जसं की मोठे मोठे जे काही पार्टिकल असते ना, म्हणजे त्या पाण्यामध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या गोण्या, है ना, मोठे मोठे कॅरी बॅग, है ना, हे लार्जर सस्पेंडेड पार्टिकल्स त्या ठिकाणी स्क्रीनिंगने त्या ठिकाणी सेपरेट केले जातील, है ना. पुढं असेल बघा, आता हे पाणी जे येईल ना, तर या वॉटरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असेल. मग या वॉटरला फिल्टर करायचं. फिल्टर करण्यासाठी ग्रीट चेंबर वापरायचं. काय वापरायचं, ग्रीट चेंबर, है ना. ग्रीट चेंबर म्हणजे काय, खडी असते बघा, खडीचे कप्पे असतात. मग पुढला बॉक्स कशाचा असतो, खडीच्या कप्प्यांचा. मग ते वॉटर त्या खडीच्या कप्प्यांमधून पास होतं. स्टोन पिबल्स, विटांचे तुकडे, खडीचे तुकडे, है ना, असा खूप मोठा त्या ठिकाणी असा एरिया असतो, जो दगड, विटा, है ना, काय काय असतात त्याच्यामध्ये बघा बरं. स्टोन्स असतात, लार्ज स्टोन्स, ब्रिक बॅलेस्ट असतं, है ना. कोर्स म्हणजे जाड असे पार्टिकल असतात. मग जाड पार्टिकल म्हणून हे वॉटर त्या ठिकाणी पास होतं. काय होतं, ते वॉटर त्या ठिकाणी पास होतं. आता नंतरची ट्रीटमेंट बघा, प्रायमरी ट्रीटमेंट, है ना. पहिलं वॉटर प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये काय काय वापरलं, स्क्रीनिंग. ओके, स्क्रीनिंग म्हणजे गजांची जाळी असते, गजांच्या जाळीमधून लार्जर पार्टिकल त्या ठिकाणी आपण सेपरेट करतो. आता प्रायमरी ट्रीटमेंट ही फिजिकल प्रोसेस आहे. प्रायमरी ट्रीटमेंट कशी प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस. कशी प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस कोणती आहे, प्रायमरी ट्रीटमेंट. ठीक आहे. मग त्यामध्ये काय केलं जातं बघा, सिवेज वॉटर हे पंप केलं जातं. सिवेज वॉटर काय केलं जातं, पंप केलं जातं. पंप म्हणजे काय, मोटरीच्या मदतीने उचललं जातं ते पाणी. मग त्याला पाण्याला कुठं ट्रान्सफर केलं जातं, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये. कुठं, प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये. मग त्या प्रायमरी सेडिमेंटेशन टँकमध्ये सॉलिड असतील, ऑर्गॅनिक मॅटर्स असतील,
हे त्या ठिकाणी सेडिमेंट म्हणजे साचते. काय होतात ते साचतात. मग तिथं काय होतं 50 to 70% सॉलिड आहे ना. किती पर्सेंट 50 to 70% जे सॉलिड असेल तर ते सेटल डाऊन होईल आहे ना. मग यामध्ये रिडक्शन किती 30 to 40% रिडक्शन होतं त्या ठिकाणी कोलिफॉर्म ऑर्गॅनिझमचं. कोणत्या ऑर्गॅनिझमचं कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम. कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम म्हणजे कोणत्या शेपचे रॉड शेपचे बॅक्टेरिया. कोणत्या शेपचे बॅक्टेरिया रॉड शेपचे बॅक्टेरिया. आता हे ऑर्गॅनिक मॅटर आहे ना. ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी सेटल डाऊन होतं. मग त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्लज. काय म्हणतो प्रायमरी स्लज. काय म्हणतो त्याला आपण प्रायमरी स्लज म्हणजे त्याला थोडक्यात आपण म्हणतो गाळ. आपण काय म्हणतो त्याला आपण गाळ म्हणतो आहे ना. विच रिमूव्ह मेकॅनिकली बाय ऑपरेटेड डिव्हाइसेस है ना. आता सांगा सगळ्यात सुरुवातीला कोणती ट्रीटमेंट वापरली आपण प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. बरोबर. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधून जे वॉटर होतं त्याला आपण कोणती ट्रीटमेंट दिली प्रायमरी ट्रीटमेंट आहे ना. मोटरच्या मदतीने. कशाच्या मदतीने मोटरच्या मदतीने ते वॉटर जे आहे तर ते त्या ठिकाणी आपण कोणत्या टँकमध्ये टाकलं प्रायमरी सेडिमेंटरी टँकमध्ये. कोणत्या टँकमध्ये टाकलं प्रायमरी सेडिमेंटरी टँकमध्ये आहे ना. मग त्या पाण्याला आपण काय होऊ दिलं तिथं सेडिमेंट होऊ दिलं. सेडिमेंट म्हणजे साचू दिलं आहे ना. हे पाणी साचल्याच्या नंतर त्याच्यामधले जे पार्टिकल होते तर ते त्या ठिकाणी सेटल डाऊन झाले. काय झाले सेटल डाऊन आहे ना. म्हणजे जे कण असतील ते खाली बसले. पाणी जर काही काळ एका ठिकाणी थांबलं काय होत सांगा. पाणी जर काही काळ एका ठिकाणी थांबलं तर त्याच्यामधले असणारी जी काही वेस्ट मटेरियल असेल तर ते त्या ठिकाणी काय होतं सेटल डाऊन होतं तळाला साचतं आहे ना. मग आता काय झालं प्रायमरी सेडिमेंटरी टँकमध्ये हे मटेरियल त्या ठिकाणी साचलं. मग या साचलेल्या मटेरियलला आपण काय म्हणलो मग स्लज म्हणलो. काय म्हणलो स्लज. कोणता स्लज प्रायमरी स्लज. कोणता स्लज म्हणलो प्रायमरी स्लज. आणि मग वेगवेगळ्या मशीनच्या मदतीने आहे ना जसं की JCB असेल है ना या मशीनच्या मदतीने ते स्लज त्या ठिकाणी बाहेर काढलं जातं. ठीक आहे. सुपरनटंट लिक्विड जे असन है ना. आता सुपरनटंट ऑर लिक्विड वेस्ट इज कॉल्ड ॲज इफ्लुएंट्स. त्याला आपण काय म्हणू आता मग इफ्लुएंट्स असं म्हणू. सुपरनटंट वरती आलेलं जे पाणी असेल तर ते त्या ठिकाणी इफ्लुएंट्स म्हणून वापरलं जाईल. आता बघा याच्यानंतर कोणती ट्रीटमेंट होईल त्या वॉटरवरती. आता आपण 4 ट्रीटमेंट पाहिलं आहे ना. कोणकोणत्या प्रायमरी है ना प्रिलिमिनरी प्रायमरी सेकंडरी. ओके. आता या ठिकाणी आता आपण जातोय तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये. तिसरी ट्रीटमेंट कोणती आहे सेकंडरी ट्रीटमेंट आहे ना. कोणती ट्रीटमेंट आहे सेकंडरी ट्रीटमेंट. सेकंडरी ट्रीटमेंट ही बायोकेमिकल प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे बायोकेमिकल है ना. बायोकेमिकल प्रोसेस नावामधूनच आपल्याला समजून येतं की यामध्ये आपल्याला काहीतरी मायक्रो ऑर्गॅनिझमचा पण यूज करायचा आहे आणि काही विशिष्ट केमिकलचा पण यूज करायचा आहे. ठीक आहे. या प्रोसेसमध्ये प्रायमरी इफ्लुएंट जे असन है ना वरती प्रायमरी सेडिमेंटरी टँकमध्ये असणारं जे वॉटर होतं ते आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. क्लिअर झालं. लिक्विड पार्ट आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. मग आता या ठिकाणी ते इफ्लुएंटला काय केलं जातं एरिएशन दिलं जातं. एरिएशन म्हणजे हवा दिली जाते. मग त्या वॉटरला कोणत्या टँकमध्ये पाठवलं जातं एरिएशन टँकमध्ये. आणि ते वॉटर त्या ठिकाणी आता सेटल नाही होऊ द्यायचं. ते वॉटर त्या ठिकाणी कॉन्स्टंटली एजिटेट करत राहायचं. काय करत राहायचं कॉन्स्टंटली एजिटेट आहे ना. कॉन्स्टंटली एजिटेट काय असतं बघा है ना. एक असा रॉड असतो. या रॉडला अशा पद्धतीची एक फळी बसवलेली असते आणि या रॉडला वरच्या बाजूला एक मोटर बसवली असते ना. मग ते फॅन सारखं फिरत असतं. कशासारखं फिरत असतं फॅन सारखं आहे ना. म्हणजे काय होतं त्या वॉटरमध्ये कॉन्स्टंटली एअर पास केली जाते. काय पास केलं जातं कॉन्स्टंटली एअर पास केली जाते ना. कॉन्स्टंटली एअर पास केली जाते. एअर पंप केली जाते. ओके. हे कशामध्ये होतं सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. मग यामुळं कॉन्स्टंटली एअर पास केल्यामुळं तर त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात. कोण ग्रो होतं मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात आहे ना. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती फ्लॉक्स तयार करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती काय तयार करतात फ्लॉक्स तयार करतात आहे ना. फ्लॉक्स म्हणजे काय मास ऑफ किंवा लेअर आपण थोडक्यात कन्सिडर करू लेअर आहे ना. मास ऑफ बॅक्टेरिया विथ फंगल फिलामेंट्स. मग त्यामध्ये आपण जी हवा पंप करत होतो त्या हवेमुळं त्यावरती फ्लॉक्स तयार होत आहे ना. फ्लॉक्स म्हणजे काय मास ऑफ बॅक्टेरिया विथ फंगस है ना. काय काय फ्लॉक्स काय सांगा मास ऑफ बॅक्टेरिया विथ फंगस है ना. कोणत्या ट्रीटमेंटमध्ये झालं हे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये. कोणत्या ट्रीटमेंटमध्ये सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ही गोष्ट घडून आली. क्लिअर झालं. आता यामध्ये मग आता त्या मायक्रो ऑर्गॅनिझम जे होते ना बॅक्टेरिया आणि फंगस ते काय करतात ते बॅक्टेरिया आणि फंगस त्या साचलेल्या पाण्यामध्ये जे पण काही ऑर्गॅनिक मॅटर असेल मग त्याचं रूपांतर त्याचं ब्रेकडाऊन करतील.
ब्रेकडाऊन केलं त्याच्यापासून काय मिळेल मग CO2 आणि H2O मिळेल. त्याला ते कन्वर्ट करतील, ऑर्गॅनिक मॅटरला कशामध्ये कन्वर्ट करतील, CO2 आणि H2O मध्ये. मग नंतर काय केलं जातं, या वॉटरचं क्लोरिनेशन घडून आणलं जातं. काय घडून आणलं जातं, क्लोरिनेशन. क्लोरीन हा पॉयझनस असतो आणि तो त्या ठिकाणी पॅथोजेनिक बॅक्टेरियाला मारून टाकतो. काय काय करतो सांगा, क्लोरिनेशन ऑल्सो डन किल्स पॅथोजेनिक बॅक्टेरिया. कशाला किल करतो तो, पॅथोजेनिक बॅक्टेरियाला त्या ठिकाणी किल करतो. यामध्ये क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक मॅटर कॅन बी मेजर युझिंग BOD ऑफ इफ्लुएंट्स, है ना. यामध्ये आपण जी ऑर्गॅनिक मॅटरची जी काही क्वांटिटी आहे तर ती कशी मेजर करतो, BOD मुळे, है ना. BOD है ना. BOD काय आहे बघा, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. BOD काय आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. क्लिअर झालं. चला, टर्शरी ट्रीटमेंट आहे. हे ऑर्गॅनिक मॅटर जे असतात वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले ते आता रिड्यूस होतात, त्या ठिकाणी सेटलिंग टँकमध्ये त्याला सेटल केलं जातं. मग टर्शरी ट्रीटमेंटमुळं हे बॅक्टेरियल जे फ्लॉक्स असतात तर ते त्या ठिकाणी सेडिमेंट होऊ दिले जातात. सेडिमेंट म्हणजे काय, साचू दिले जातात. ठीक आहे. मग या सेडिमेंट टँकला आपण म्हणतो ॲक्टिवेटेड स्लज. या टँकला आपण आता काय म्हणतो, या सेडिमेंटला ॲक्टिवेटेड स्लज असं म्हणतो. स्मॉल पार्ट ऑफ धिस पास बॅक इन टू द एरिएशन टँक टू कॅरी आउट सेकंडरी ट्रीटमेंट. ओके. आता परत त्या ठिकाणी सिवेज वॉटर जर आलं त्या ठिकाणी याच ॲक्टिवेटेड स्लजमधून विशिष्ट पद्धतीचा फ्लॉक त्या ठिकाणी वापरायचा. कशा करता, परत नेक्स्ट वॉटर सायकल करता. क्लिअर झालं. ही अशा पद्धतीची ती सायकल या ठिकाणी घडून येते, है ना. आणि यामुळं कशाची ट्रीटमेंट होते, सिवेज वॉटरची ट्रीटमेंट. कशाची ट्रीटमेंट होते, सिवेज वॉटरची ट्रीटमेंट. सिवेज वॉटर म्हणजे काय, है ना, वेस्ट वॉटर फ्रॉम आवर होम, सिटी और टाउन. दिस इज कॉल्ड ॲज सिवेज वॉटर. त्याला आपण काय म्हणतो मग, सिवेज वॉटर असं म्हणतो. ठीक आहे. आता ॲक्टिवेटेड स्लजचा जो पार्ट असतो तो त्या ठिकाणी आपण लार्ज टँकमध्ये पंप करतो, त्याला आपण ॲनॲरोबिक स्लज असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ॲनॲरोबिक स्लज असं म्हणतो. क्लिअर. चला, BOD बघू आपण, है ना. BOD आपली एक टर्म होती, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. कोणती डिमांड होती, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. पण त्या अगोदर एक प्रश्न आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं ब्रेकडाऊन कोण करतं, है ना. सांगा, ऑर्गॅनिक मॅटरचं ब्रेकडाऊन कोण करतं, मायक्रोब्स करतात, है ना. मग हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन मायक्रोब्स करतात. त्यांना सम अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर असतो, है ना. ते काय करतात, कशाची डिमांड करतात, ऑक्सिजनची, है ना. बरोबर. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर बाय मायक्रोब्स फॉर द ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन द सिवेज इज कॉल्ड ॲज BOD. क्लिअर झालं. त्याला आपण काय म्हणतो, BOD असं म्हणतो. फ्लॉक्स काय आहे, मास ऑफ बॅक्टेरिया विथ फंगल फिलामेंट्स. चला, एक क्वेश्चन बघू आता आपण या ठिकाणी. फिजिकल रिमूव्हल ऑफ लार्ज अँड स्मॉल स्टेबल सॉलिड पार्टिकल्स फ्रॉम सिवेज थ्रू सेडिमेंटेशन इज कॉल्ड ॲज. ठीक आहे. फिजिकल रिमूव्हल, कोणतं, फिजिकल रिमूव्हल. प्रायमरी म्हणायचं, प्रिलिमिनरी म्हणायचं, सेकंडरी म्हणायचं का टर्शरी म्हणायचं. ठीक आहे. क्ल्यू देतो मी आता तुम्हाला. चला, ओके. चला, प्रायमरी ट्रीटमेंट. आता इथं वाचतोय आपण बघा, काय सांगा, फिजिकल प्रोसेस. यस, समीक्षाचं उत्तर आले. फिजिकल प्रोसेस ऑफ ट्रीटमेंट. कोणती ट्रीटमेंट सांगा, फिजिकल प्रोसेस. ठीक आहे. क्लिअर झालं. क्वेश्चन काय आहे, फिजिकल रिमूव्हल ऑफ लार्ज स्मॉल स्टेबल सॉलिड पार्टिकल्स. मग प्रायमरी आहे, प्रिलिमिनरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे. तर आपलं उत्तर काय येतंय, ऑप्शन ए. काय उत्तर येतंय, ऑप्शन ए. क्लिअर झालं. मायाचं पण उत्तर आलेलं. चला, आजचं सेशन आपण इथं थांबवतोय. कोणाला काही डाऊट्स आहे का, डाऊट्स असतील तर कमेंट टाईप करा, कमेंट्समध्ये सांगा. ओके, नो डाऊट्स. Okay, thank you one and all.